महाराष्ट्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दोनही सत्रातील उत्कंठावर्धक लढतींनी कुस्ती शौकीनांची मने जिंकली। महाराष्ट्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दोनही सत्रातील उत्कंठावर्धक लढतींनी कुस्ती शौकीनांची मने जिंकली। माती विभागात महेंद्र गायकवाड, संदीप मोटे, वेताळ शेळके, विशाल बनकर, अनिकेत मांगडे, आकाश रानवडे, तर गादी विभागात महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ, सुदर्शन खोतकर यांची आगेकूच, तर महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख, हर्षवर्धन सदगीर यांच्यासह महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या ज्ञानेश्वर जमदाडे, हर्षद कोकाटे, शुभम शिंदनाळे, श्रीमंत भोसले, नरेश म्हात्रे, गणेश कुकुते, अभिमन्यू फुले, भरत कराड, रमेश बहिरवाल, वैभव माने यांचे आव्हान संपुष्टात आले आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती शौकीनांचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी किताबच्या लढतींना सायंकाळी सुरुवात झाली। या लढती पाहण्यासाठी अहिल्यानगरसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कुस्ती शौकीन दाखल झाले होते। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि आमदार संग्राम भैया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने अहिल्यानगर येथील स्वर्गीय बलभीमान्ना जगताप क्रीडा नगरी वाडिया पार्क या ठिकाणी सुरू असलेल्या 67व्या राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी तिसऱ्या दिवशीच्या सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात माती आणि गादी विभागातील काही गटातील विजेत्यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले, तर काहींनी धक्कादायक निकालाची नोंद करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।